आमच्या पक्षात काय करावं हे बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना टोला लगावलाय। तसेच ज्यांनी त्यांनी आपला पक्ष सांभाळावा, इतरांमध्ये नाक खुपसायचं कारण नाही असं देखील अजित पवारांनी म्हटलंय। बऱ्याच वर्षांची कोल्हापूरकरांची सर्किट बेंचची मागणी होती, ती पूर्ण झाली आहे असं अजित पवारांनी म्हटलं। कोल्हापूरसह आसपासच्या 6 जिल्ह्यात याचा फायदा होणार आहे। सरन्यायाधीश गवई यांनी त्याबाबत चांगली भूमिका घेतली असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। जामनेर येथे तरुणाच्या हत्या प्रकरणात खडसे यांच्या मनात काय माहिती नाही, त्यांना कोणता संशय असेल तर सांगतील, त्यांना अटक केली जाईल। माझंही नाव ते घेत असतील तर मीही पोलिसांना सरेंडर करून स्वतःला अटक करून घेणार असल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। खडसेंना खोचक टोला त्यांनी लगावलाय। महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय आणि जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी सुरू असलेली मंडल यात्रा यवतमाळ येथे दाखल झाली। ओबीसी राज्याध्यक्ष राजा राजपूरकर यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले। संजय राऊत स्वतःला महर्षी वाल्मिकी किंवा विश्वामित्र समजतात का, असा सवाल भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उपस्थित केलाय। गिरीश महाजन सातत्यानं जनतेतून निवडून येतात, संजय राऊत यांच्यात दम असेल तर त्यांनी मुंबईतल्या एका वॉर्डमधून निवडून येऊन दाखवावं असंही बन यांनी म्हणत राऊतांवर हल्लाबोल केलाय। माऊलींचं जन्मस्थळ असलेल्या आपेगाव येथे माऊलींचा जन्मोत्सव निमित्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संत ज्ञानेश्वर आमच्या पक्षात काय करावं हे बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना खोचक टोला लगावला। तसं ज्यांनी त्यांनी आपला पक्ष सांभाळावा, इतरांमध्ये नाक खुपसायचं कारण नाही असंही अजित पवारांनी म्हटलंय। बऱ्याच वर्षांची कोल्हापूरकरांची सर्किट बेंचची मागणी होती, ती पूर्ण झाली आहे। अजित पवार यांनी हे विधान केलंय। कोल्हापूरसह आसपासच्या 6 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे। सरन्यायाधीश गवई यांनी त्याबाबत चांगली भूमिका घेतली असंही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। जामनेर येथे तरुणाच्या हत्या प्रकरणात खडसे यांच्या मनात काय माहिती नाही, त्यांना कोणता संशय असेल तर ते सांगतील, त्यांना अटक केली जाईल। माझंही नाव ते घेत असतील तर मीही पोलिसांना सरेंडर करून स्वतःला अटक करून घेणार असल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी खडसेंना खोचक टोला लगावत केलंय। महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय आणि जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी सुरू असलेली मंडल यात्रा यवतमाळ येथे दाखल झाली। ओबीसी राज्याध्यक्ष राजा राजपूरकर यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केलेत। संजय राऊत स्वतःला महर्षी वाल्मिकी किंवा विश्वामित्र समजतात का, असा सवाल भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उपस्थित केला। गिरीश महाजन सातत्यानं जनतेतून निवडून येतात, संजय राऊत यांच्यात दम असेल तर त्यांनी मुंबईतल्या एका वॉर्डमधून निवडून येऊन दाखवावं असंही बन यांनी राऊतांना थेट आवाहन देत हल्लाबोल केलाय। माऊली जन्मस्थळ असलेल्या आपेगाव येथे माऊलींचा जन्मोत्सवानिमित्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं। यावेळी संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या हस्ते दानवेंचा सत्कार करण्यात आला। दानवे भजनात दंग झाल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेसचे माजी आमदार नरेश यांच्या मुलानं भाजपात प्रवेश केला। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत विक्रम ठाकरेंचा भाजपात प्रवेश झाला। गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती। यामुळे आता काँग्रेसला विदर्भात पुन्हा मोठा धक्का बसलाय। एकनाथ शिंदेंचा जेव्हा राजकारणात उदय झाला नव्हता तेव्हा गणेश नाईक शिवसैनिक होते, पहिल्या मंत्रिमंडळात होते असं संजय राऊतांनी म्हटलं। लॉटरी बोलण्यापेक्षा नायकांच्या डोक्यात मटका असावा, एकनाथ शिंदेंच्या मटक्याचा आकडा दिल्लीतून निघतो अशी टीका नायकांनी केली। जालन्यात पोलीस अधिकाऱ्यानं आंदोलकाला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। यावर बच्चू कडूंनी टीका केली आहे। पोलीस अधिकाऱ्याला लाथ मारली पाहिजे असं कडूंनी म्हणत संताप व्यक्त केलाय। एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली, मात्र त्यांना ती टिकवता आली नाही असं मंत्री गणेश नाईकांनी म्हटलं होतं। यावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे। गणेश नाईक बरोबरच बोलले, शिंदेंना गद्दारीचं बक्षीस मिळालं होतं असं दानवेंनी म्हटलंय।